सगळ्या सेंटर्स नंतर आम्ही पोचलो भूगोलाच्या पुस्तकातल्या एका निळ्या राज्यात, म्हणजेच गोव्यात. भरपूर झाडं आणि सगळीकडेच समुद्रच समुद्र. समुद्रावरच्या थंड हवेसारखी सगळीकडे पसरली होती एकच हवा, लिटिल चॅम्प्सची. गोव्यातील कला अकादमी झी मराठीच्या स्वागतासाठी फुलून गेली होती आणि फेस्टिवल क्रेझी गोव्यात साजरा झाला आयडिया सारेगमपचा ऑडिशन फेस्टिवल. 3GS for Saregama. Welcome to Goa. हसती फुला ढोलती पाना, कितली खुशी माझ्या मना. गाणी तयार केली? किती? नाही, गाणी नाही तयार केली. गोवेकरांच्या सारेगमपवरच्या प्रेमाला आणि उत्साहाला सलाम ठोकत दणक्यात सुरू झाली ऑडिशन आणि ऐकायला मिळाली गोव्याच्या मातीतली रंगीबेरंगी गाणी. चंद्रिम ढोलता माडा तलाय, चांदणे आयला माझ्या दारा, स्वर गंगेच्या काठावरती वचन दिले तू मला. अबीर गुलाल उधळीत रंग, अबीर गुलाल उधळीत रंग. मुंबईच्या ऑडिशनसाठी सिल्वर मेडलवर अनेकांनी गोव्याची मोहर उमटवली. त्यातलाच एक केदार डिचोलकर. केदारला गणपती बाप्पा खूपच आवडतो, म्हणून हा बाप्पाची चित्रच काढत असतो. आणि गणपती बाप्पाची मूर्ती सुद्धा स्वतःच तयार करतो. आणि एक गंमत, त्याला खूप साऱ्या बाप्पांची सगळी माहिती तोंडपाठ आहे. याचे मित्र याला बाप्पा एन्सायक्लोपीडिया असं म्हणतात. माहितीये का? सूर्याच्या बायकोचं नाव काय? 2 बायका होत्या म्हणजे तुम्ही सांगा त्यांचं नाव. अरे मला मुळात सूर्याला बायका होते हे आज तुझ्याकडनं कळलं. नाही रे, नाही माहिती. काय? नाही बाबा, अजिबातच नाही माहिती. संजना आणि छाया. अच्छा. छाया ही संजनाची शॅडो होती. बर. हो. पण मजात आहे. तुम्ही आता उत्तर द्या. तू प्रश्न विचारणार तुम्हाला? बरं विचार. स्वर्गाचा आर्किटेक्ट कोण? नाही रे भाऊ, आपल्याला माहिती. सर, विश्वकर्मा. करेक्ट. अरे कार्तिकेयच्या 2 बायकांचं नाव असं. कार्तिक म्हणजे गणपतीच भाऊ ना? मला एवढंच माहिती आहे. तुला सांग. वल्ली आणि देवयानी. अरे बाप रे, तू मला वाटतं काय म्हणतात, आमचीच परीक्षा परीक्षा पण एन्सायक्लोपीडिया असं आहेस तू. बरेच काय म्हणतात शब्दकोश चालता फिरता. आपण आउट झालो ना? तर आम्ही आउट झालो, त्याबद्दल मी तुला आता एक महर्षी अशी पदवी देतो. आणि तू गोव्याहून आलास ना, मग मी थांब मग. म्हणजे हाव तुका महर्षी अशी पदवी दिता, बरोबर आहे ना? मला नाव थोडे उलयता कोंकणी. थँक्यू. कोकणी येत रे तुका? हय येता. मला येता? हय. फर्स्ट क्लास. माझे बी कोकणीस. खंजे कोकणी पद गाता? हय. चल गा. हो 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 सगळ्या ठिकाणी सोता तुका, तू सोदून लेगीत मिळवना, तू सोदून लेगीत मिळवना. म्हाका दर्या दिसलो ना, म्हाका लाड मेळना, म्हाका येवचे असले तुजेच कडे, म्हाका वाट समजली ना, म्हाका येवचे असले तुजेच कडे, म्हाका वाट समजली ना. साथ तू गेले ऐकून आयले, करचे कितें कळना. सगळ्या ठिकाणी सोता तुका, तू सोदून लेगीत मिळवना, तू सोदून लेगीत मिळवना. कितलो सुंदर गायलो रे. म्हाका वाट समजली ना म्हणता तू. आमका विदाउट तिकीट गोंया घेऊन गेलो मरे तू. केदार,
एकदम मस्तच गायलास तू. मी तुला आणखीन एक रिक्वेस्ट करणार आहे, कारण इथे आपले 2-2 कोकणातले माणसं बसलेले आहेत, त्यामुळे तू त्यांना इम्प्रेस केलेलंच आहेस. आणि आणखीन एक कोकणाच्याच जमिनीतनं फुललेलं झाड आहे. मुरलीधर श्याम गाणार. मुरलीधर श्याम हे नंदलाला मुरलीधर श्याम हे नंदलाला मुरलीधर श्याम तूच गुरु एकच त्राता तूच गुरु एकच त्राता संगीताचा तूच दाता संगीताचा तूच दाता तारक तव शुभना मुरलीधर श्याम हे नंदलाला मुरलीधर 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 श्याम. तुका वाट मेळना न्ही, तुझ्या नावातच दार आसा मरे. म्हाका हे खूप आवडले तुझे की तू बऱ्या गुरु कडेन शास्त्रीय संगीत शिकतेर आसा. फक्त थोडेशे तुझ्या गाण्यात मुरलीधर श्याम तुका कळिल्लेच उरतले. किती बारीक बारीक थोडेशे चुका जाल्यो, पण अजून भरपूर आयुष्य आसा, भरपूर गावचे आसा. गुरु कडेन छान शीक, व्हडलो जा. विश यू ऑल द बेस्ट. सो सॅड. केदार सिलेक्टच नाही झाला. केदार नंतर आला गोव्याचाच राज बिच्चू. त्याने तर येता येता पप्पांचा फोनच ढापून आणला होता. मी पप्पाचा ढापून फोन केले 102. मी पप्पाचा ढापून फोन केले 102. हॅलो हॅलो बोलताय कोण, हॅलो हॅलो बोलताय कोण, हॅलो बोलताय कोण. हॅलो. मस्त. थँक्यू. तुझे बाबा कुठल्या कंपनीत काम करतात? टेलिफोन कंपनी नाही ना? 102 फोन केलेस. मग अशा वेळी अशी गडबड केल्या वेळी आई काय म्हणते? ओरडते ना? धपाटे भरपूर खायला मिळते. नाही. खूप छान गातोस तू आणि तुझ्या आवाजातही गंमत आहे. पण इकडे सगळे हे गुरुजन बसले, त्यांना असं वाटतं की तुला अजून थोडा तुझा आवाज खुलायला हवा, अजून थोडी मेहनत तयारी करायला हवी तू. खूप छोटा आहेस ना तू, हा. म्हणून. थँक्यू. थँक्यू. केदार नंतर आला थेट औरंगाबाद वरून एक स्मार्ट गाय अक्षय ववाळे. पहाटे पहाटे मला जाग आली, पहाटे पहाटे मला जाग आली. तुझी रेशमाची मिठी सैल झाली, पहाटे पहाटे मला जाग आली, पहाटे पहाटे मला जाग आली. क्या बात है. तुझं गाणं पण संपूच नाही असं वाटत होतं. मस्त गायलास. गळ्यात तुझी फिरत आहे ती कशी काय कमावलीस तू इतक्या लहान वयामध्ये? काय नाही सर, सकाळी उठल्याच्या नंतर मी पहिले सा लावून घेतो, त्याच्यानंतर आकारामध्ये, त्याच्यानंतर सरस्वती स्तवन आणि त्याच्यानंतर माझे राग. अच्छा, हे तुझ्या गुरूंनी तुला सांगितलंय का? या अच्छा, मस्त छान आहे. खूप फिरत तुझी चांगल्या आवाजात. अक्षय, मला खूप वाटतंय तुला पुढे पाठवावं असं, पण आणखीन थोडं पहाटे उठावं लागेल. हा, जरा पहाटे लवकर
जास्त उठावं लागेल. मग जायचं पुढे. हो हो हा हो. ऐशा बस. ये